मामासाहेब पवार सत्यविजय बँकेने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवले. ॲडव्होकेट प्रशांत पवार. स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय मामासाहेब पवार यांनी 1964 साली दूरदृष्टीने स्थापन केलेली सर्व सभासदांच्या व ठेवीदारांच्या प्रेमाच्या व विश्वासाच्या बळावर मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक ही स्थापनेपासूनच प्रगती करीत असून सर्वसामान्य व गोरगरीब सभासदांच्या लहान मोठ्या गरजा पतपुरवठ्याद्वारे पूर्ण करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे व त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य बँक तिच्या स्थापनेपासूनच अव्याहतपणे करत असल्याचा विश्वास मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट प्रशांत पवार यांनी व्यक्त केला. ते बँकेच्या 62व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी बँकेचे मार्गदर्शक प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार, कुंडल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकळे, दिलीपराव नलावडे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. ॲडव्होकेट प्रशांत पवार म्हणाले, बँकेच्या कामकाजाची दिशा बदलली असून 2020 पूर्वी प्रत्येक कामासाठी सभासदाला बँकेमध्ये जावे लागत होते. आता बँक ग्राहकाच्या दारात पोहोचली आहे. हे बदल होत असताना ऑनलाईनच्या जमान्यात ऑनलाईन फ्रॉडचा धोकाही वाढत असताना बँकेने ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून बँकेचे सॉफ्टवेअर क्लाउडवर सुरक्षित आहे. एटीएम डेबिट कार्डचे वितरणही केले असून सभासदांना जास्तीत जास्त अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. बँकेस 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 3,02,02,400 रुपये इतका नफा झाला असून सभासदांना 9% लाभांश जाहीर केला. बाळासाहेब पवार म्हणाले, सध्या सर्व बँकांचा विषय आयटीशी संबंधित असल्याने आयटी क्षेत्राला न्याय देणारा व्यक्ती चेअरमन असणे गरजेचे असल्याने जेणेकरून सभासदांचा बँकेवर असणाऱ्या विश्वासास सायबर फ्रॉडमुळे तडा जाऊ नये म्हणून बँकेची धुरा ॲडव्होकेट प्रशांत पवार यांच्याकडे सोपवली आहे. कुंडल पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी एपीआय दिनेश काशीद यांनी सभासदांना बँकिंग व्यवहारावेळी सायबर फ्रॉड संदर्भात माहिती देऊन प्रबोधन केले. स्वागत व प्रास्ताविक संतोष गायकवाड यांनी केले तर अहवाल वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक यांनी केले. सूत्रसंचालन SM जोशी यांनी तर आभार ॲडव्होकेट प्रवीण लाड यांनी मानले. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.